भक्तांनो, थांबा जरा आणि मनापासून ऐका. कधी तुम्हाला असं जाणवलं आहे का की आपल्या देवघरातील कलशातील नारळ काहीतरी सांगतो आहे, जणू तो शांतपणे आपल्याशी संवाद साधतो आहे? जर हो, तर आमचा हा अनुभव तुमच्यासाठीच आहे. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या या परिवारात तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय भावनिक आणि सूक्ष्म विषयावर बोलणार आहोत. देवघरातील कलश आणि त्यावरील नारळ नेमके कोणते संकेत देतो आणि ते संकेत आपल्याला कसे ओळखायचे? भक्तांनो, आपल्या भारतीय संस्कृतीत देवघर हे फक्त पूजा करण्याचं ठिकाण नसतं, ते घराचं हृदय असतं. जिथे श्रद्धा असते, जिथे विश्वास असतो, जिथे आपल्या कुलदेवतेचा वास असतो. कलश म्हणजे ब्रह्मांडाचं प्रतीक मानलं जातं. त्या कलशात भरलेलं पाणी म्हणजे जीवनशक्ती, आंब्याची पानं म्हणजे पंचमहाभूत, सुपारी म्हणजे धैर्य आणि वर ठेवलेला नारळ म्हणजे त्रिफळ, पूर्णत्वाचं आणि शुद्धतेचं प्रतीक. बाहेरचं कठीण कवच आपला अहंकार दाखवत आणि आतला शुभ्र पांढरा गर म्हणजे आपली शुद्ध आत्मा. त्यातलं पाणी म्हणजे चैतन्य. म्हणूनच देवघरातील नारळ हा फक्त एक फळ नसतो, तो ऊर्जा धारण करणारा केंद्रबिंदू असतो. नारळाचे संकेत ओळखण्याची व्यावहारिक पद्धत आणि स्वामी समर्थांचा आधार. भक्तांनो, आता आपण थोडं व्यावहारिक बोलूया. नारळाचे संकेत कसे ओळखायचे आणि त्याचा अर्थ काय? पहिला संकेत, नारळ खराब होत नाही, वर्षानुवर्षे तसाच राहतो. हे कुलदेवतेच्या संरक्षणाचं प्रतीक आहे. वैज्ञानिकदृष्ट्या नारळात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, पण देवघरात श्रद्धेने ठेवला तर तो देवाची ऊर्जा शोषतो आणि टिकतो. दुसरा, नारळ स्वतःहून फुटतो किंवा तडा जातो, हे संकट टाळण्याचं संकेत. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, देव तुझ्या आधी येतो, तू फक्त विश्वास ठेव. तिसरा, नारळावर अप्रत्यक्ष चिन्हे दिसतात, त्रिशूळ, स्वस्तिक किंवा डोळा, हे दैवी उपस्थितीचं लक्षण. चौथा, नारळातून हळूहळू पाणी गळतं, हे विसरलेल्या नवसाची आठवण. पाचवा, नारळ जड वाटतो किंवा हलका वाटतो, जड असला तर सकारात्मक ऊर्जा, हलका असला तर सावध राहा. आता स्वामी समर्थांच्या शिकवणी जोडूया. ते म्हणतात, नारळ हे त्रिफळ आहे, ते फोडू नका जोपर्यंत मन सांगत नाही. एकदा एका भक्ताला मोठं कर्ज होतं, नारळ फुटला आणि लगेच पैसा आला. दुसऱ्या भक्तीला नारळावर स्वामींचं रूप दिसलं आणि घरात शांती आली. हे सर्व संकेत शास्त्रात सांगितले आहेत. गरुड पुराणात नारळाला अमृतफळ म्हटलंय. वैज्ञानिक म्हणतात, नारळ 9 महिने पाणी टिकवतो, कारण त्यात इलेक्ट्रॉनिक्स असतात, पण श्रद्धेनं ते दैवी बनतं. भक्तांनो, रोज सकाळी नारळाकडे पहा. 108 ओम श्री स्वामी समर्थाय नमः जपा. हे जप नारळाला चार्ज करेल आणि संकेत स्पष्ट करतील. जर नारळ हलकासा वाटला तर घर स्वच्छ करा, दान घ्या. असं केलं तर संरक्षण कवच मजबूत होईल. हे संकेत दुर्लक्ष केलं तर ऊर्जा कमी होते, म्हणून जागरूक राहा. स्वामी समर्थांच्या कृपेनं तुमचे घर नेहमी सुरक्षित राहील. अनेक घरामध्ये असा अनुभव येतो की देवघरातील नारळ साधारण नारळासारखा राहत नाही, तो वेगळा भासतो. काही वेळा तो महिनोमहिने खराब होत नाही, वास येत नाही, बुरशी लागत नाही, काळेपणा येत नाही आणि ते पाहून मनात एक वेगळीच भावना दाटून येते, जणू कोणीतरी आपल्यावर अदृश्यपणे हात ठेवून म्हणत आहे, घाबरू नकोस, मी आहे. श्रद्धेनुसार हा कुलदेवताच्या संरक्षणाचा संकेत मानला जातो. काही वेळा कोणताही धक्का न लागता नारळाला तडा जातो. आपण घाबरतो, पण थोडं शांत बसून विचार केला तर मन सांगतं, कदाचित घरावरचं संकट त्याने स्वतःवर घेतलं असेल. अशा वेळी भीती न बाळगता शांतपणे नमस्कार करावा, नामस्मरण करावं आणि कृतज्ञता व्यक्त करावी. कारण भक्तांनो, देव त्रास देण्यासाठी नाही, तर त्रास दूर करण्यासाठी येतो. काही घरामध्ये नारळातून हळूहळू पाणी गळताना दिसतं, ते पाहून मनात प्रश्न येतो, हे का होत आहे? श्रद्धेनुसार हे एक सूचक चिन्ह असू शकतं. एखादी विसरलेली परंपरा, एखादा नवस, एखादी पूजा जी राहून गेली असेल, त्याची आठवण करून देणारा तो संकेत असू शकतो. अशा वेळी घरात शांतता ठेवावी, घरात देवासमोर बसून मन मोकळं करावं आणि जप सुरू करावा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः असा साधा जपसुद्धा मनाला आधार देतो.
स्वामी समर्थ यांचं नाव घेतलं की अंतर्मनाला बळ मिळतं. भक्तांनो, काही वेळा घरात बसल्यावर एक वेगळी शांतता जाणवते. अंगावर हलका शहारा येतो, डोळे आपोआप मिटतात आणि मन स्थिर होतं. हा योगायोग नसतो, ही आध्यात्मिक अनुमती असते. जिथे दैवी ऊर्जा असते तिथे मनाला धैर्य मिळतं. काही भक्त सांगतात, नारळावर कधी त्रिशूळासारखी रेषा दिसते, कधी डोळ्यासारखा आकार दिसतो, टिळ्यासारखं चिन्ह दिसतं. अशा वेळी मनात भक्तिभाव जागा होतो, जणू कुलदेवता आपली उपस्थिती जाणून देत असते. संकेताकडे दुर्लक्ष करू नये. शांतपणे नमस्कार करून मनात धन्यवाद म्हणावं. काही वेळा घरात अचानक सकारात्मक बदल घडू लागतात. अडकलेली कामे मार्गी लागतात, घरातील वाद कमी होतात, आजारपणात सुधारणा होते, आर्थिक अडचणी थोड्या सैल होतात आणि आपण विचार करतो, हे कसं घडलं. श्रद्धेनुसार जेव्हा दैवी संरक्षण घरावर असतं तेव्हा आधी संकेत मिळतात आणि नंतर कृपा प्रकट होते. काहींना स्वप्नात मंदिर दिसतं, प्रकाश दिसतो, नारळ दिसतो किंवा देवतेचे नाव ऐकू येतं. जागेपणी नारळ ऊर्जा धारण करतो आणि स्वप्नात देव संवाद साधतो, अशी लोकमान्यता आहे. भक्तांनो, काही घरात नारळ बदलायचा ठरला तरी मन तयार होत नाही. हात पुढे जातो पण पुन्हा थांबतो, डोळे पाणावतात. अशा वेळी जबरदस्ती करू नये. थोडा वेळ देवघरात शांत बसावं, कारण मनाला जे जाणवते ते कधी शब्दात सांगता येत नाही, पण ते सत्य असतं. काही अनुभव खूप हळवे असतात. एका कुटुंबात मोठ्या अडचणी होत्या, कर्ज वाढलेलं, आजारपण, तणाव, सगळं काही एकाच वेळी चालू होतं आणि अचानक देवघरातील नारळ तडा जाऊन 2 भागात झाला. ते घाबरले नाहीत, त्यांनी शांतपणे प्रार्थना केली. काही दिवसात परिस्थिती बदलू लागली. अडकलेले पैसे मिळाले, तब्येत सुधारली, घरात पुन्हा हास्य उमटलं. त्यांचा विश्वास होता की संकट त्याने स्वतःवर घेतलं. दुसऱ्या एका आजींना अनुभव होता, त्यांच्या देवघरातील नारळ वर्षभर तसाच राहिला, खराब झाला नाही. त्या म्हणाल्या, कुलदेवता घर सोडून गेली नाही, याचं हे चिन्ह आहे. काही वेळा घरातील लहान मुले देवाकडे आपोआप ओढली जातात, वृद्ध शांत होतात, स्त्रियांना पूजेची प्रेरणा वाटते, घरातील वातावरण प्रसन्न होतं, वाईट विचार कमी होतात. हे सारे संकेत एकत्र दिसू लागले तर मन खात्री देतं की घरात देवी वास आहे. भक्तांनो, काही वेळा मोठं संकट येणार असतं पण शेवटच्या क्षणी ते टळतं आणि आपण म्हणतो नशीब चांगलं होतं. पण श्रद्धेनुसार घरावर संरक्षण कवच असतं, म्हणून संकट दारात येऊन परत जातं. देवघरात एकटं बसल्यावर नारळाकडे पाहताना डोळ्यात पाणी येतं. ते दुःख नसतं, तो आत्म्याचा भार हलका होण्याचा क्षण असतो. जणू कोणीतरी आपलं दुःख ऐकत आहे असा आधार वाटतो आणि मन मोकळं होतं. काही वेळा चुकीच्या हेतूने येणारी माणसं आपोआप दूर होतात. घरातली वादविवाद कमी होतात, कारण तिथे देवाचा वास असतो, तिथे नकारात्मकता टिकत नाही. भक्तांनो, अशा वेळी आपण देवघरातील शांत उभं राहायचं देवासमोर. जास्त मागण्या करायच्या नाहीत, फक्त धन्यवाद म्हणायचं, कारण कृतज्ञतेचं खूप मोठी शक्ती असते. नम्रता ठेवायची, अहंकार सोडायचा, कारण कृपा टिकवायची असेल तर मन शुद्ध करावंच असतं. अशी आहे श्री स्वामी समर्थांची कृपा आणि देवघरातील नारळांचे हे संकेत आहे. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या जवळच्या स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.